नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांना सवाल. कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण. आज बाळासाहेब एकच म्हणत असतील, उद्धवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचा निर्णय चुकला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करणाऱ्या विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून विरोधकांना टोला लगावला असून कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का, अशी विचारणा केली आहे. आता विरोधक काय म्हणावं, काय करावं. आता एकदा असं पहिलं समर्थन केलेलं असल्यामुळे तोंडघाशी पडलेत. तोंडघाशी पडल्यानंतर कुठंतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करायचा हा केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे ना, धनंजय मुंडे साहेबांनी जे काही त्यांना सांगायचं ते सांगितलेलं आहे. मागचं जर रेकॉर्ड बघितलं तर अनेकांनी काय काय थोडंसं लपवाछपवी केलेली आहे ते सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं का नाही झालं, झालं होतं तर कोण होतं, नव्हतं झालं तर काय नव्हतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता? केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्यभरातून आज हजारो शेतकरी आझाद मैदान येथे एकवटले आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला वाटत होते की राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं व्हायला हवी होती, पण शेतकरी नेत्यांना असं वाटलं की मुंबईत आंदोलन केले की केंद्र सरकार दखल घेणार, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. राज्य सरकारची ह्यामध्ये भूमिका, आता त्याला स्थगिती मिळालेली आहे त्या कायद्याला. माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांच्याबरोबर कृषी मंत्र्यांच्या आणि केंद्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या 12 मीटिंग झालेल्या आहेत. अर्थात 12 देखील मीटिंग ह्या चर्चा निष्फळ ठरल्या असं वृत्तपत्रावरून, इलेक्ट्रॉनिक मीडियावरून पाहायला मिळालेलं आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची सूचना त्यामध्ये करत आहे. आता काल तर एका मंत्र्यांनी असं सांगितलं की पवार साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे आंदोलन सुरू झालं, त्या आंदोलनाला आमच्या महाविकास आघाडीमधला प्रमुख पक्ष शिवसेना, दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तिसरा पक्ष काँग्रेस, या तिघांनी पण पाठिंबा दिला आहे. आमचे जे अंतर्गत छोटे पक्ष आहेत, मग प्रहारचे आमचे बच्चू कडू असतील किंवा इतर काही सहकारी असतील, त्यांचाही ह्या गोष्टीला 100% पाठिंबा आहे. वेळोवेळी आमच्या तिन्ही पक्षांनी याबद्दल रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, पाठिंबा जाहीर केलेला आहे. आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांनी पण अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आपल्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. त्यामध्ये इथल्या लोकांशी चर्चा करत असताना आम्ही त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये करतच नाही आत्ता तरी, त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. मागे आमच्या चर्चा झालेली होती की बाबा स्थगिती नाही दिली तर काय करावं. त्यावेळेस माझ्याच अध्यक्षतेखाली समिती करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मान्यवरांचा समावेश होता. आमच्यात बैठका पण झाल्या, परंतु ती बैठक झाल्यानंतर 2च दिवसांनी स्थगिती मिळाली. स्थगिती मिळाल्यानंतर आता नवीन निर्णय केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या बिलाच्या बाबतीमध्ये काय घेतोय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढच्या कुठल्या गोष्टी करण्याचं काही कारण नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि आता करोनाचंही संकट आहे. आम्ही खरं तर त्यांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी आणि आपली महाराष्ट्राची राजधानी तिथं गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर तिथं आंदोलनं करून तिथं जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना आणि संबंधितांना निवेदन दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. इव्हन राज्याच्या प्रमुखांना पण ते निवेदन देऊ शकतात. परंतु राज्याच्या प्रमुखांनी पण मध्ये जाहीर केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी, की मी पण ह्या सगळ्या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि हे सगळेजण त्या आंदोलनामध्ये
सहभागी होणार आहेत, म्हणजे तिथं जाऊन तिथं बसलेले असतील त्यांच्याशी चर्चा करणं किंवा तिथं जर भाषण करण्याची वेळ आली तर भाषण करणं. पण एकीकडं आम्हीच नियमावली करायची, आम्ही म्हणजे सरकारनी, की गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, आणि पुन्हा आम्हीच लोकांनी तिथं गर्दी करतात त्याचं समर्थन कुठल्या गोष्टीमुळं करायचं. आणि त्याकरता करोनाचं अजून आपल्या इथं हे वाढू नये, संकट वाढू नये, त्यासाठी आमचा हा प्रयत्न होता. परंतु ह्या बाकीच्या सगळ्यांनी तिथं गर्दी केली ही गोष्ट खरी आहे. आता त्याच्याबद्दल त्या सगळ्या, आणि त्याच्यात सर्वच पक्षाचे लोक आहेत, त्याच्यात काही एकच पक्ष कुणी नाही आहे. सर्वांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत व्यवस्थित मिळावी, शेतकऱ्यांच्या मालाला नीटपणे बाजारपेठ मिळावी, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, अशा पद्धतीचंच बिल आलं पाहिजे, असे आमची आग्रही मागणी. सांगितलं ना की बाबा गर्दी होऊ नये हा आमचा प्रयत्न होता. आता लोकांनी तिथं गर्दी केली, ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मी सांगितलं ना मग त्याच्याबद्दल, किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं सगळ्या सांध्यापासून बांध्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाली असती तर ते जास्त बरं झालं असतं. कदाचित त्या सगळ्या नेत्यांना वाटलं असतं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी केली तर त्याचा पुन्हा नोंद केंद्र सरकार घेईल. कारण दिल्लीच्या जवळ होत असणाऱ्या आंदोलनामुळंच केंद्र सरकार झुकलं, थांबलं, स्टे दिला. सुप्रीम कोर्टाने पण 2-3 वेळेला या संदर्भातली जी केस त्यांच्या पुढे आली त्याबद्दल त्यांचं स्वतःचं मत देखील व्यक्त केलं. त्यांनी कमिटी करण्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. पण त्या गोष्टी देखील शेतकऱ्यांचे जे नेते आहेत आणि शेतकरी आहेत त्यांना ते मान्य नाही. त्यांचं म्हणणं जी कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये जे 4 सन्माननीय सदस्य आहेत त्याच्यातल्या एकाने नाकारलं, परंतु राहिलेले सदस्य हे ह्या बिलाचं समर्थन करणारेच होते. त्यांनी तशा प्रकारे गेले काही दिवस स्टेटमेंट केलेले आहेत, लेख लिहिलेले आहेत, काही त्यांचं मीडियामध्ये देखील त्यांचं मत वाचायला मिळालेलं आहे. मग असं असताना जे त्या विचारांचीच माणसं आहेत त्यांना समितीमध्ये जर टाकलं तर ते वेगळं काय सांगणार आहे. अशा पद्धतीचं मत अनेक शेतकरी नेत्यांनी, आणि त्याला तुम्ही मीडियातल्या पण काही लोकांनी दाखवलं की मागं काही दिवसापूर्वी ते काय बोलले आणि त्यांचा आता कसा समावेश झालेला आहे. म्हणजे त्यांना पूर्णपणे उघडं पाडण्याचं काम हे तुम्ही लोकांनी केलेलं आहे. ते सगळ्या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आमची भूमिका अशी आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या सन्मानाचे, शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या आधारभूत मिळणारे अशा प्रकारचे कायदे करावे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कुठल्याही कायद्याला आमचं समर्थन अजिबात नाही. काल मी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास गेलो होतो. तेव्हा पुतळा पाहून एकच वाटलं की बाळासाहेब दोन्ही हात वर करून एकच म्हणत असतील, उद्धवा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा तुझा निर्णय चुकला, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करून एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं, मात्र तसं काही झालं नाही. मी त्यांना कालच्या कार्यक्रमात मनातून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत, पण त्यांच्यातील अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेस कधीही पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होते ते साकारण्यासाठी एकत्र यावे. यासाठी मी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. पण उद्धव ठाकरे यांनी किमान 2 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावे आणि उर्वरित 3 वर्षे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावे. मला आजही वाटते भविष्यात आम्ही एकत्र येऊ शकू, असेही आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले. सध्याच्या राज्य सरकारमधील नेते मंडळी ज्यावेळी विरोधी पक्षात होते तेव्हा संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजेत अशी मागणी करत होते. पण आता सरकारमध्ये येऊन वर्ष होत आहे तरी संभाजी भिडेंवर आत्ता हे सरकार का कारवाई करत नाही असा प्रश्न रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राज्यात होणाऱ्या आगामी 5 महापालिका निवडणुकांमध्ये RPI भाजपसोबत राहणार असून आम्ही त्या निवडणुका जिंकणार आहोत असंही आठवले यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात लसीकरण केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद असून ज्यावेळी आम्हाला लस दिली जाईल तेव्हा निश्चित घेतली जाईल. पण प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत
की मी लस घेणार नाही आणि आम्ही त्यांना अजिबात देणार नाही असं मिश्किल विधानही यावेळी आठवले यांनी केलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही BJP सोबत RPI सोबत राहायला पाहिजे होतं. एक तर शिवशक्ती भीमशक्तीचा जो निर्णय माननीय बाळासाहेबांचा होता, तर माननीय उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं ते त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे. तर तो एक विषय आहेच आहे. तर त्यामुळं पण पुतळ्याचं जे उद्घाटन झालं बाळासाहेबांच्याबद्दल, शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रयोगामध्ये बाळासाहेबांचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रयत्नामुळं शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आणि आम्ही भाजप, सेना आणि RPI मिळून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर केलं. पण पुन्हा 5 वर्षांनंतर पुन्हा त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळाली आणि त्याचं कारण हे आहे की शिवसेनेनं आड्यामन भूमिका घेतली आणि BJP सोबत युती करून त्यांनी डेप्युटी CM पद घेऊन कॉम्प्रोमाइज करणं अत्यंत आवश्यक होतं. कारण BJPकडे 105 जागा आणि 12 अपक्ष अशा 117 जागा होत्या आणि शिवसेनेकडं फक्त 56 जागा होत्या आणि काही त्यांच्याकडे अपक्ष 4-5 होते. तर यांच्यापेक्षा डबल जागा जर BJPकडे होत्या तर मुख्यमंत्री पदाचा आग्रह न करता त्यांनी उपमुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारून BJP RPI सोबत सरकार बनवायला पाहिजे होतं. पण असं न होता जे व्हायला नको ते झालेलं आहे, जे घडायला नको तो इतिहास घडलेला आहे. तर पण आता त्यांच्यामध्ये सारख्या नामांतराच्या मुद्द्यावर कुरबुरी सुरू आहेत औरंगाबादच्या आणि इतर नामांतरावरून. त्यामुळं सरकारचं भविष्य काय किती मला काय तेवढं चांगलं दिसत नाही आहे. पण काल मात्र आम्ही त्या ठिकाणी उद्धवजींच्या बरोबर आम्ही काल बाळासाहेबांचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर दिलखुलासपणे आम्ही बोललो आणि त्यांना शुभेच्छा ते दिल्या. तोपर्यंत आमच्या शुभेच्छा आहेत असंच आम्ही मनाच्या मनात त्यांना सांगितलं. तर ठीक आहे, तर पुढे काय होऊ शकेल, पण पुढं असे होऊ शकेल की एकतर काँग्रेस पक्ष पाठिंबा काढण्याची शक्यता आहे आणि जर काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढला नाही तर या दोघांच्या भूमिकाला कंटाळून माननीय उद्धव ठाकरे पुन्हा BJP सोबत RPI सोबत येण्याची शक्यता आहे. आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं त्यांना आव्हान आहे की अजून आपण पुनर्विचार करा आणि अजून एखादं वर्ष तुम्ही मुख्यमंत्रीपदावर राहा आणि राहिलेली 3 वर्षे जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांना द्या आणि अजूनही आपली महायुती जी आहे ती सत्तेवर येऊ शकते, शिवशक्ती भीमशक्ती सत्तेवर येऊ शकते. आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर शिवसेनेने माननीय उद्धव ठाकरे यांनी विचार करावा, अशा पद्धतीचं त्यांना आपलं आव्हान आहे. मुख्यमंत्री ओबीसींचा असे बॅनर झळकवलेत आणि सगळ्या ओबीसी मंत्र्यांनी एक व्हा असं आवाहन केलेलं आहे. तर येणाऱ्या काळात ओबीसी आणि ओबीसीएतर असा एक संघर्ष दिसेल का? नाही, संघर्ष म्हणजे आता ओबीसीची मागणी आहे तशी मागणी तर दलितांची आहे की आमचा मुख्यमंत्री व्हावा. तर आता तसं सगळ्यांचीच मागणी आहे आणि अनेक लोकांना वाटतं की आपल्याला मुख्यमंत्री व्हावं, पण मला काही तसं वाटत नाही. कारण मला माहीत आहे की मी काय मुख्यमंत्री होणार नाही. इथला तेवढी मेजॉरिटी काय माझ्या पक्षाला मिळू शकत नाही. पण ओबीसीना मागणी करण्याचा अधिकार आहे. पण आता देशाचे प्रधानमंत्रीच ओबीसी आहेत. माननीय नरेंद्र मोदीजी गुजरातमधले तेली समाजाचे आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो आहे तो ओबीसी व्हावा अशी त्यांची इच्छा असेल तर त्यांनी प्रयत्न करावा. त्यामुळं आता तसा त्यांना मागणी म्हणण्यापेक्षा त्यांना मेजॉरिटी मिळवून ओबीसी समाजाचा करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण सध्या तरी उद्धव ठाकरेजी असल्यामुळं ओबीसी समाजाला सध्या तरी काही संधी मिळणं ते शक्य होणार नाही आहे. पण ओबीसी समाज हा सर्वात जास्त आहे, म्हणजे मराठा समाजापेक्षा ओबीसीचं पर्सेंटेज सर्वात जास्त आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. एक तर सुप्रीम कोर्टाकडून पॉझिटिव्ह निर्णय यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि मराठा समाजामधल्या गरिबांना आरक्षण द्यायचं आहे. मराठा समाजातले जे मंत्री, उद्योगपती, मोठे जमीनदार यांना आरक्षण द्यायचं असं नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबातल्या मुलांना मुलींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सगळा मराठा समाज श्रीमंत नाही, मराठा समाजातले जवळजवळ 50-60-40-50% तरी लोक जे आहेत हे अल्पभूधारक आहेत. अनेक पावसाच्या भरोशावर त्यांची स्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे.
विदर्भामधले जे काही शेतकरी आहेत ते तर मग मोठ्या प्रमाणामध्ये पावसावर अवलंबून आहे, तिथं इरिगेशन फार कमी आहे. तर त्यामुळं सगळेच मराठा श्रीमंत आहेत असं अजिबात नाही आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा विषय आहे तो आमच्या मंत्रालयाचा. आता आरक्षण हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा एकट्याचा विचार आमच्या मंत्रालयाला करता येणार नाही. आमच्या मंत्रालयाला सगळ्या क्षत्रिय समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं का या संबंधातला निर्णय घ्यावा लागेल. आणि जर तशा पद्धतीची मागणी देशभरातून झाली तर सध्या जसं आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना 10% आरक्षण मिळालेलंच आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज आहे, क्षत्रिय समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, लिंगायत समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, कुठलाही समाज असो, SC ST आणि OBCमध्ये ज्या जातीत नाहीत त्या जातीतल्या लोकांना धर्माचा सुद्धा अडसर अजिबात नाही. यात 10%मध्ये हे सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मराठा समाजाला फायदा होणार आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये सगळेच आहेत त्यामुळे आम्हाला वेगळं आरक्षण द्या. तर त्यांच्या मताशी मी तसं मत आहे. आणि OBCमधून त्यांना आरक्षण द्या असं त्यांना नाही, परंतु OBC सारखी एखादी कॅटेगरी करता ते येऊ शकते का? OBC प्रमाणे एखादी वेगळी कॅटेगरी करून 10% त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये नक्की माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि बाकीचे हरियाणामध्ये जाट आहे, UPमध्ये ठाकूर आहे, राजपूत आहे, ठाकूर आहे, राजस्थानमध्ये राजपूत आहे, साऊथ इंडियामध्ये रेड्डी आहे. तर अशा ज्या जाती आहेत अशा जातींना, ज्या क्षत्रिय जाती आहेत अशा जातींना एक वेगळं आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये विचार करता येऊ शकेल. तर तसा नक्की आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आणि मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणूनही मी नक्की यासाठी प्रयत्न करणार आहे. तर त्यामुळं पण आता या सरकारकडे आमची मागणी आहे की संभाजी भिडेंना पकडा अशा पद्धतीची मागणी सारखी होत होती. आणि ज्यावेळेला सरकार नव्हतं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी केली होती. आता वर्षभर होत आलं, 1.25 वर्ष होत आलं, तर संभाजी भिडेवरती काही कारवाई होत नाही आहे. त्यामुळं जर संभाजी भिडेंचा या प्रकरणाशी संबंध असेल तर या सरकारने संभाजी भिडेंवर कारवाई करावी. ज्यावेळेला तुम्ही जर सत्तेमध्ये नव्हता त्यावेळेला मागणी करत होता. आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर इथं सरकार माननीय उद्धव ठाकरेंचं आहे. त्यामुळं संभाजी भिडेंवरती का तुम्ही कारवाई करत नाही आता? त्यामुळं या संबंधामध्ये कारवाई करावी. आणि कालचा जो 1 जानेवारी होता तिथं कोरोनामुळं काही जास्त लोक गेले नाही, पण जेवढे कोण नेते गेले, मी जाऊन आलो, तर तो मात्र कार्यक्रम शांततेमध्ये पार पडला. त्यामध्ये कसला अनुचित प्रकार घडला नाही, जे लिमिटेड लोक आले होते. तर असा जो सलोख आहे मराठा आणि दलितांमध्ये, हा सलोख राहावा हीच बाबासाहेबांची अंतिम इच्छा होती की नाही प्रकाश आंबेडकर म्हणाले की लस घेणार नाही आणि आम्ही अजिबात त्यांना देणार नाही. कोरोनाच्या काळात महाविद्यालय वसतिगृहांमध्ये क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था केली होती. त्यापैकी किती क्वारंटाईन सेंटर बंद झाले त्याचा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही अभ्यास करीत आहोत. किती विद्यार्थी प्राध्यापक महाविद्यालयात बोलवायचे त्याची नियमावली बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यामध्ये जातोय त्या ठिकाणी हाच प्रश्न महत्त्वाचा आहे की महाविद्यालय कधी सुरू होणार आहेत. मी याचं उत्तर अनेक वेळा दिलेलं आहे. महाविद्यालय सुरू करत असताना जिल्हा स्तरावरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आम्ही मागवलेला आहे. मुख्य सचिव त्याच्यावर कारवाई करतायत आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये विद्यापीठांना सांगून ही महाविद्यालय सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे. हा निर्णय घेत असताना जे विद्यार्थी कॉलेजमध्ये येतील त्यांना करोनाची लागण होणार नाही, प्राध्यापकांना करोनाची लागण होणार नाही, आमचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले सगळे जे घटक आहेत हे सुरक्षित राहिले पाहिजेत. हा सगळ्याचा विचार करूनच कॉलेज सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांना एकच परीक्षांचं मला असं वाटतं की जी कॉलेजेस ऑनलाईन सुरू आहेत त्या ऑनलाईन कॉलेजेसच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं चालू राहणार आहेत. एकदा नवीन वर्गाच्या कॉलेजेस सुरू झाल्यानंतर त्यांची परीक्षा कशा पद्धतीनं घ्यायची याची चर्चा आम्ही परत कुलगुरू महोदयांशी करू, राज्यपालांशी करू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.
कोविड पूर्णतः जात नाही आणि विद्यापीठांची, प्राध्यापकांची आणि सगळ्याच घटकांची मानसिकता फिजिकली एक्झाम घ्यायची होत नाही तोपर्यंत ऑनलाईन एक्झामच घेतल्या जाते. कुठेही वाद झालेला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी या बाबतीमधलं आपलं स्पष्ट धोरण जाहीर केलेलं आहे. कुणालाही आरक्षण देत असताना कुणाचंही आरक्षण काढून घेतलं जाणार नाही, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्याच्यामुळं विजय वडेट्टीवार साहेब आणि मंत्रिमंडळातले अन्य सदस्य यांच्यामध्ये कुठं वाद आहे हा प्रश्नच उद्भवत नाही. मुदतवाढ तर अनेक वेळा दिलेली आहे, 6 ते 7 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न होता तो जात प्रमाणपत्राचा होता, जात पडताळणी प्रमाणपत्राचा होता. त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आहे की जात पडताळणी प्रमाणपत्र जर सबमिट केलेलं असेल आणि त्याची पावती त्या विद्यार्थ्याकडे असेल तर ते देखील ॲडमिशनला ग्राह्य धरलं जाणार आहे आणि काही कालावधीनंतर त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही तशा पद्धतीची प्रकरणं जर जाणीवपूर्वक कोणी थांबवलेली असतील तर नक्की त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी सामाजिक न्याय मंत्र्यांना सांगेन, त्यांच्याशी चर्चा करेन. पण आमच्याकडे जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये असं कुठं जाणवत नाही अशी माझी प्राथमिक माहिती आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी. मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी. जीत का है जुनून, हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर. Success is yours. प्रथम सुमिरन गणेश जी का, दे आशीष हमको. माता पिता और गुरुजन का है आदेश हमको. हम चले ज्ञान की ओर, हम चले ज्ञान की ओर. ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास. ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास. ज्ञान की प्यास बुझाने का है ये जुनून. हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-22 करता मंजूर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 520 कोटी 78 लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत 128 कोटी 93 लक्ष रुपये व आदिवासी उपाययोजना अंतर्गत 44 कोटी 78 लाख रुपयांच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2020-21 साठी मंजूर नियत व्यय आणि झालेला खर्च तसेच 2021-22 साठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या नियत व्ययासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन सभागृहात झाली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह सर्व आमदार तसेच विभागीय आयुक्त सौरव राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाचं संकट आल्यानंतर आज आम्ही जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलेली होती.
मागची बैठक आमची जानेवारीमध्ये झाली होती. नंतर मार्चला करोना आला आणि नंतर लॉकडाऊन झालं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही बंधनं असल्यामुळं आपल्याला मिटिंग घेता आली नाही. आज मी जिल्ह्यातल्या सर्व खासदार, सर्व आमदार आणि नवीन जिल्हा नियोजन समिती केली ते सर्व सन्माननीय मेंबर अशी बैठक घेतली होती. पहिली बैठक माझी जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानची झाली. त्या संदर्भामध्ये जी नवी कमिटी आहे त्यांनी जिल्ह्याच्या 13 तालुक्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये काय काय कामं त्याच्यामध्ये करता येतील. साधारण 15 कोटी रुपयाचं ते बजेट होतं आणि 15 कोटीचं नियोजन त्या पहिल्या बैठकीमध्ये झालं. दुसरी बैठक आपली जिल्हा नियोजन समितीची झाली. गेल्या वर्षीचा जवळपास सगळा पैसे खर्च केलेले फक्त काहीतरी 12-15 कोटी रुपये परत गेले. म्हणजे हे आम्हीचं सरकार यायच्या आधीचं सांगतोय. यावेळेसचा 100% निधी हा जिल्हा नियोजन समितीचा इथं पोचलेला आहे. 100% स्थानिक विकासचा निधी म्हणजे आमदार निधी हा 100% 3 कोटीप्रमाणे प्रत्येकी इथं पोचलेला आहे. शिवाय डोंगरी विकास निधी 1 कोटी रुपये तालुक्याला, जे तालुके डोंगरी विकास निधी जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर हे बसतात, त्यांचा 100% निधी आलेला आहे. तोही त्याच्याही संदर्भातला आम्ही आढावा घेतला. आणि आदिवासी उपयोजनेच्या बद्दलचा निधी अशा आणि पुणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका, नगरपालिकांसाठी नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी अशा या सगळ्या बैठका सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सुरू केल्या होत्या. आत्ता साधारण 1:30 वाजेपर्यंत त्या सगळ्या संपल्या. अतिशय सगळ्यांच्या जे काही सूचना होत्या, जे काही तक्रारी होत्या, त्या सगळ्याचं नोंद आम्ही घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी विचारून तिथल्या तिथं त्या गोष्टीचं हो किंवा नाही करून ते विषय आम्ही तिथं संपवलेले आहेत. राज्यातील मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र आरक्षण देता येईल का, यासाठी माझं मंत्रालय विचार करत आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात अखिल महाराष्ट्र मातंग समाज या परिषदेत सांगितलं. राज्यातील मातंग समाजाचे प्रश्न तसेच अडीअडचणी समजून घेण्यासाठी रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली RPI मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी सर्वपक्षीय मातंग समाज लोकप्रतिनिधी यांची परिषद आयोजित केली होती. त्यात रामदास आठवले यांनी मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्यासाठी मी स्वतः मातंग समाजाच्या लोकप्रतिनिधींची बैठक नरेंद्र मोदींसोबत आयोजित करून देणार असं आश्वासन देखील रामदास आठवले यांनी या परिषदेत दिले. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आणि व्यक्तिमत्व हे भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब मिळायलाच हवा, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन असं आश्वासन रामदास आठवले यांनी या परिषदेत राज्यातील मातंग समाजाला दिले. त्यामध्ये ज्या 59 जाती आहेत, तर त्या 59 जातीमध्ये मातंग समाज हा बौद्ध समाजानंतर सर्वात मोठा समाज आहे. जागृत होत चाललेला समाज आहे. शिक्षणामध्ये अजूनही जास्त प्रगती करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी मातंग समाजासाठी वेगळ्या आश्रमशाळा चालू करण्याची गरज आहे. एकदा आपण मी बैठक बोलावतो आणि समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यासोबत एकदा बैठक करू. आपण मातंग समाजासाठी आमची केंद्राची आश्रमशाळेची स्कीम आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जर मुलांना शिक्षण मिळालं तर ॲटोमॅटिकली त्यांना रिझर्वेशनचा फायदा मिळेल. म्हणजे कॅटेगरायझेशन होण्याच्या संबंधात आपला प्रयत्न आहेच आहे, पण शिक्षणामध्ये सुद्धा आपली प्रगती होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना संधी मिळाली पाहिजे. मातंग समाजाचे सगळे प्रश्न आपण मांडूया आणि भारतरत्नसाठी एकदा अमित शहा यांना भेटण्यासाठी, आपल्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी किंवा एकदा मी तुम्हाला दिल्लीला बोलवतो, तर त्यावेळेला आपल्याला हाही प्रयत्न करता येऊ शकेल. आणि पाहूया, आपण तर आता शिफारस केलेली आहे, त्यामुळं यामध्ये मरणोत्तर भारतरत्न जो आहे हा महात्मा फुलेंनाही द्यावा अशी शिफारस राज्य सरकारने केलेली आहे. अण्णाभाऊ साठे नाही मिळावं अशाही शिफारस केलेली आहे. त्यामुळं आता नावं जाहीर होणार आहेत. त्यामध्ये काय होतं आहे पाहूया. म्हणजे अजून महात्मा फुलेंचं झालेलं नाही, पण ते होऊ शकतं आहे आणि अण्णाभाऊंचं होऊ शकतं आहे. तर नावं काय होतात ते बघून, नाही तर अजून आपण प्रयत्न करू पुढच्या वर्षासाठी.
तर पुढच्या वर्षासाठी जर आता नाव आलं नाही तर पुढच्या वर्षासाठी आतापासूनच आपण प्रयत्न करू. आणि त्या अण्णाभाऊंचं जे सगळं व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व तसं नरेंद्र मोदींना सांगून आपण एकदा तशा पद्धतीचा प्रयत्न करू. पण आपण मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुढील काही दिवसात प्रबोधनकार ठाकरे अभ्यास केंद्राची निर्मिती केली जाईल असे आश्वासन राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. संवाद पुणेतर्फे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्सवाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे उपनेते डॉक्टर रघुनाथ कुचिक, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, किरण साळी, सुनील महाजन, निकिता मोगे आदी यावेळी उपस्थित होते. सामंत म्हणाले, प्रबोधनकारांचे विचार विद्यार्थ्यांना समजण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कार्यावरील धडा समाविष्ट करण्यात येईल. प्रबोधनकार ठाकरे कळण्यासाठी मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरात असे कार्यक्रम झाले पाहिजेत असंही ते म्हणाले. पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी झाली आहे. विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन केंद्र सुरू करण्यासाठी मराठी भाषा संवर्धन मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत एक बैठक आयोजित करून त्यास गती दिली जाईल असंही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. आपली एक मागणी काय? प्रबोधनकारांचा विचार आणि प्रबोधनकार हे पुणे विद्यापीठामार्फत 4.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रबोधनकारांच्या नावानं अभ्यासक केंद्र सुरू झालं पाहिजे. शेवटी ऐतिहासिक घटना ठरणार आहे. मी काल देखील माझ्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की मी दुर्दैवी आहे की आदरणीय बाळासाहेबांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नाही, परंतु शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा एक पाईक म्हणून मंत्री होण्याची संधी मात्र उद्धव साहेबांनी मला दिली. हे माझं 100% भाग्य आहे. तसं हे माझं भाग्य आहे की हे अभ्यासक केंद्र सुरू करण्याची संधी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मला मिळणार आहे. आणि म्हणून या व्यासपीठावर यायच्या अगोदर मी पुणे विद्यापीठाचे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत करमळकर सर, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. तुम्हाला ते अभ्यासक केंद्र कशा पद्धतीनं पाहिजे हे तुम्ही त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करावी. परंतु येत्या काही दिवसामध्ये या कार्यक्रमाचा परिपाक म्हणून प्रबोधनकार ठाकरे अभ्यासक केंद्र हे पुणे विद्यापीठामध्ये सुरू केलं जाईल. हे जबाबदारीनं या व्यासपीठावर मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून मराठी भाषेचा त्यावेळेचा राज्यमंत्री म्हणून या विभागामध्ये मी अनेक गोष्टी काही करण्याचा निर्णय घेतला. मी आज आपल्याला शब्द देतो की येत्या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या समवेत मराठी भाषेचे कॅबिनेट मंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेबांबरोबर बैठक लावली जाईल आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मराठी भाषा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीनं पुणे विद्यापीठामध्ये मराठी भाषेसाठी देखील काम केलं जाईल. हा देखील माझा आपल्याला दिलेला शब्द आहे. राष्ट्रीय शेतकरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या आवाहनानुसार पुण्यात शेतकरी वाचवा देश वाचवा ही घोषणा घेऊन बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंग मेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष सागर आल्लाट आदींनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने या मोर्चाचं संयोजन होत आहे. विविध पक्ष संघटना शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीमध्ये सहभागी आहेत. शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशातही सर्वत्र शेतकरी, कामगार, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विविध प्रकारची आंदोलने करीत आहेत. पुण्यात समितीच्या वतीने 8 डिसेंबरच्या भारत बंदमध्ये सहभाग व लोकमान्य टिळक चौकात निदर्शने करण्यात आली होती. आताही 23 आणि 26 जानेवारी दरम्यान शेतकरी समर्थनार्थ विविध आंदोलने करण्याचे आवाहन राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी संघटना कृती समितीने केले आहे. त्यानुसार बैलगाडी मोर्चा होत असल्याचं नितीन पवार यांनी सांगितलं. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता पुणे महापालिकेतील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होईल. महात्मा फुले पुतळा महापालिका भवन, शनिवारवाडा, बेलबाग चौक, लक्ष्मी रोड मार्गे, नगरकर तालीम, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक मार्गे मोर्चा भाजप पुणे कार्यालय येथे सभेत रूपांतरित होईल. शेतकरी कायदे मागे घ्यावेत याविषयी केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना आणि पुण्याच्या खासदारांना यावेळी निवेदन देण्यात येणार असल्याचं नितीन पवार यांनी सांगितलंय. या मोर्चात सुमारे 25 ते 30 बैलगाड्या असतील. तसेच चित्ररथांचाही समावेश असणार आहे.
संविधान ग्रंथ आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या फोटोचा फलक, यापुढे शहीद शेतकरी स्मारक, विविध राज्यातील महिला शेतकऱ्यांचे योगदान इत्यादी विषयावरती चित्ररथ साकारले जाणार असल्याचं नितीन पवार यांनी यावेळी सांगितलं. आता देशाला एकच पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे दिल्लीच्या सीमेवर संपूर्ण देशातले जे शेतकरी ठाण मांडून बसलेत गेले 2 महिने. आणि अत्यंत दुःखद गोष्ट अशी की आकड्यांचं पण भय वाटायला लागतं. 152 शेतकरी हे शहीद झालेत त्या आंदोलनात आत्तापर्यंत. तर या आपला अन्नदाता असा त्याच्या प्रश्नांसाठी मरत असताना देशातला कोणताही संवेदनशील नागरिक हा शांत बसू शकत नाही. आम्हालाही किमान संवेदना आहेत असं आम्हाला वाटतं. म्हणून पुण्यातले जे संवेदनक्षम राजकीय पक्ष आणि सामाजिक राजकीय संघटना आहेत त्यांनी मागेच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती स्थापन केली. आपल्याला माहिती असेल की 8 डिसेंबरला जो भारत बंद होता त्याच्यामध्ये पुण्यात ही समिती म्हणजे सगळेच पक्ष भाजप सोडून सहभागी झाले होते. आताही 23 जानेवारी ते 26 जानेवारी राष्ट्रीय आवाहन आहे की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करावं. म्हणून या समितीने पुन्हा एकदा 26 जानेवारीला आपल्या प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी शेतकरी वाचवा, संविधान वाचवा आणि देश वाचवा ही घोषणा देऊन महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड दिला त्यांच्या महापालिकेतल्या पुण्याच्या पुतळ्यापासून ते शिवाजी रस्त्याने भाजपच्या कार्यालयासमोर ज्यांची केंद्रात सत्ता आहे आम्ही बैलगाडी मोर्चा काढत आहोत. हेच याचं कारण आहे. मोर्चा आम्ही आधी उल्लेख केला त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठळकपणे अलीकडच्या काळात ज्यांनी आवाज उठवला, शेतकऱ्यांचा आसूड उगारून त्या महात्मा फुल्यांच्या पुतळ्याला पुणे महापालिकेतल्या पुष्पहार अर्पण घातला जाईल. तिथून मोर्चाला सुरुवात होईल आणि तो मोर्चा छत्रपती शिवाजी रस्त्याने पुढे निघेल. मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे संघटनांचे कार्यकर्ते असतीलच, पण जवळजवळ 30 ते 40 बैलगाड्यांचा समावेश असेल. बैलगाडी महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचबरोबर त्याच्यात चित्ररथ असतील की ते चित्ररथ वेगवेगळ्या विषयावर साकारण्यात येतील. उद्या संविधान दिन आहे त्यामुळं संविधानाची प्रतिकृती पण संविधानाच्या पुस्तकाची प्रतिकृती साकारली जाईल एका चित्ररथावर. या आम्हाला मुद्दामून सांगायचं की शेतीची सुरुवातच महिलांनी केली आणि महिला थोड्या बाजूला पडतात. तर महिलांना ज्या विविध राज्यातल्या शेतकरी महिला आहेत त्यांचं वेशभूषा घेऊन एक महिलाच शेतकरी रथ त्यात असेल. आणि सगळ्यात शेवटी मी आधी सुरुवात ज्या माझ्या निवेदनाने केली 152 जे हुतात्मे झालेत त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी त्यांचे फोटो असलेला एक फलक आणि त्यांच्या शेतकऱ्यांचं स्मारक हे सगळ्यात शेवटच्या चित्रात हवं असतं. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असं सांगून याबाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. दरम्यान अजित पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी यावर उत्तर दिलं असून विरोधकांना टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. अरे बाबा, मला काल शिवेंद्रराजे भोसले भेटले, आज परिचारक प्रशांत भेटले. हे जरी वेगळ्या राजकीय पक्षाचे लोक असले तर मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. ते सोलापूर जिल्ह्याचं शिष्टमंडळ शहाजी बापू आले होते, दीपक साळुंखे आले होते, प्रशांत परिचारक आलेले होते, असे अनेक मान्यवर आले होते. तिथले पालकमंत्री दत्तामामा भरणेंनी माझी वेळ घेतलेली होती. त्यांचे काही पाण्याच्या बद्दलचे इश्यू होते, शेतीच्या पाण्याचे आणि तिथल्या कामाचे, म्हणून ते आलेले होते. आणि शेवटी आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये असताना आमची कामं असायची तर आम्ही पालकमंत्री बापटांना भेटायचो, आम्ही संबंधित मुख्यमंत्र्यांना भेटायचो, मंत्र्यांना भेटायचो. ही परंपरा आजच नाही, चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेसपासून चालत आलेली आहे. त्याला वेगळं काही स्वरूप देण्याचं कारण नाही. आणि ज्यावेळेस काय करायचं तर ते जाहीरपणे सांगेन ना, आता अमुक अमुक आता पक्षामध्ये येत आहे, मग वाजवा किती वाजवायचं. सिरमच्या बद्दल तिथं ऑडिट चाललं होतं. आमच्या पोलीस खात्याने पण सगळ्यांनी सांगितलं, CPनी वगैरे, की हे सगळं ऑडिट झाल्याशिवाय आपल्याकडं चित्र स्पष्ट होणार नाही. मी पण रोज ते बघतोय. आपण घाई करण्यात त्याच्यात अर्थ नाही, कारण उद्याच्याला म्हणतील की आम्हाला नीट अभ्यासच करून दिला नाही. काय अभ्यास करायचा ते त्यांनी करावा, परंतु व्यवस्थितपणे नक्की ती आग कशामुळं लागलेली आहे ते स्पष्टपणे झालं पाहिजे. आणि त्याच्यातून जे काही सरकारनी खबरदारी घ्यायला पाहिजे, उद्योगपतींनी किंवा इन्स्टिट्यूटनी किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटनी, त्या सगळ्यांनी घेण्याच्याबद्दलची पावलं आम्ही ताबडतोब उचलू.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मसूर डाळ, तांदूळ आणि हिरवे मूग वापरून 6 बाय 10 फूट आकारातील भारताचा नकाशा साकारण्यात आला. भारताच्या राष्ट्रध्वजावर असलेला तिरंगा नकाशामध्ये रेखाटण्यात आला आहे. सुमारे 2 तासात ही कलाकृती साकारण्यात आली. ग्राहक पेठेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रवेशद्वारामध्ये भारताचा तिरंगी नकाशा साकारण्यात आला आहे. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उदय जोशी, भीमाशंकर मेरू, विनायक पवार, उपेंद्र चिंचळकर उपस्थित होते. सदाशिव पेठेतील कलातीर्थ संस्थेचे अमोल काळे व सहकाऱ्यांनी ही कलाकृती साकारली आहे. याकरता 5 किलो तांदूळ, 5 किलो मसूर डाळ, 5 किलो हिरवे मूग वापरण्यात आले आहेत. या उपक्रमाबाबत बोलताना ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले, वर्षभर विविध प्रकारचे तांदूळ डाळी ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदा आम्ही तांदूळ डाळींच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुखसमृद्धी मिळो याकरता उपक्रम राबवण्यात आला. सलग 2 दिवस ही कलाकृती पुणेकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने यावर्षी आम्ही ग्राहक पेठेमध्ये मुद्दाम भारताचा जो नकाशा आहे तो धान्य आणि कडधान्य वापरून केलेला आहे. त्या पाठीमागची भूमिका अशी आहे की येणारं वर्ष, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती येणारं वर्ष सर्व शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना समृद्धीचं जावं. समृद्धी ही धान्याने दिसावी लोकांना. सर्व शेती जर का धान्याने फुलली गेली, धान्य मुबलक आलं तर शेतकरी सुखी होईल आणि त्या प्रमाणात धान्य ग्राहकांना कमी भावात मिळालं तर ग्राहकही सुखी होईल. म्हणून यावर्षीचा 26 जानेवारीचा भारताचा नकाशा हा आम्ही मुद्दाम धान्य आणि कडधान्य वापरून केलेला आहे. नागरिकांनी याला मुद्दाम भेट द्यावी अशी पण आमची इच्छा आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेतर्फे म.ए.सो. सुबोधवाणी हे वेब रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेने सुरू केलेले देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र ठरणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. म.ए.सो. सुबोधवाणीमुळे प्रचलित शिक्षण पद्धतीला सर्जनशीलता व उपक्रमशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे. वेब रेडिओ तंत्रज्ञानामुळे या केंद्राचे प्रसारण जगभरात होणार असून एकाच वेळी 10,000 श्रोते त्यांचे कार्यक्रम इंटरनेटद्वारे ऐकू शकतील. त्यासाठी एक ॲप डाउनलोड करावे लागेल. या केंद्रासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीचा सर्व्हर भाड्याने घेण्यात आला आहे. या उपक्रमाविषयी बोलताना इंजिनियर सुधीर गाडे म्हणाले, सध्याच्या शिक्षणातील घोका आणि ओका ही पद्धत दूर सारून भविष्यातील सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक घडावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे विविध कार्यक्रम म.ए.सो. सुबोधवाणी केंद्रावर सादर करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने संस्थेच्या गरवारे महाविद्यालयाच्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पूर्णपणे आगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती व प्रसारण करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून 3 दिवस प्रत्येकी 1 तास प्रसारण करण्यात येणार आहे. 6 महिन्यानंतर आढावा घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या या केंद्राचे प्रायोगिक सादरीकरण सुरू आहे. विज्ञान भारतीचे या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्थेचे पुणे शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक र.व्ही. कुलकर्णी, सचिव प्राध्यापक दाते तसेच श्रीकांत कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. विज्ञान भारती संस्थेचे विलास रबडे यांनी सांगितले की इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम म.ए.सो. सुबोधवाणी केंद्रावर सादर केले जातील. शाळा समितीचे अध्यक्ष आनंदी पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजिनियर सुधीर गाडे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव आनंदी पाटील. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातली नामवंत शैक्षणिक संस्था आहे. नुकतेच म.ए.सो.ने 160 वर्ष पूर्ण केली आहेत. म.ए.सो.ची सौ विमलाबाई गरवारे प्रशाला ही डेक्कन जिमखाना भागात असलेली नामवंत शाळा आहे. अनेक दिग्गज ह्या शाळेने घडवले. शाळेचा नेहमीच प्रयत्न असतो की विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांचं चौफेर ज्ञान वाढावं, त्यांच्यातला आत्मविश्वास वाढावा. यासाठी शाळा अनेक नवीन उपक्रम सतत राबवत असते. याच उपक्रमाचं एक पुढचं पाऊल म्हणून म.ए.सो. आणि विज्ञान भारती यांचा संयुक्त प्रकल्प म.ए.सो. रेडिओ सुबोधवाणी हे आम्ही उद्या उद्घाटन करणार आहोत. हे एक रेडिओ वेब केंद्र असेल आणि भारतातली ही पहिलीच शाळा आहे की जी हा उपक्रम सुरू करत आहे.
आणि त्याचा एक अँड्रॉईड फोन असेल आणि त्याच्यावर ॲप डाउनलोड केला तर रेडिओ सुबोध हा सगळ्यांनाच ऐकता येणार आहे. जगभरात त्याचं प्रक्षेपण होणार आहे आणि जगभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून सुमारे 10,000 लोक एकाच वेळी हा कार्यक्रम ऐकू शकतील. विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांचे आम्ही सक्सेस स्टोरीज ऐकवणार आहोत. त्याच्यानंतर अनेक त्यांच्या पाठ्यपुस्तकातले जे काही कन्सेप्ट्स असतील ते क्लिअर करण्यासाठी अनेक वैज्ञानिक आम्ही उपक्रम राबवणार आहोत आणि अनेक वैज्ञानिकांची भाषणं किंवा थोर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचंही त्यांच्याशी आम्ही संवाद घडवून आणणार आहोत. तर हा विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी घडेल आणि त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला उपक्रम हा अतिशय चालना देणारा होईल असा आमचा शाळेचा प्रयत्न आहे. नमस्कार, माझं नाव विलास रबडे. मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विमलाबाई गरवारे हायस्कूलचा माजी विद्यार्थी, 1965 सालचा. आणि शाळेसाठी काहीतरी करावं या प्रेरणेतून हे आजचं उद्याचं वेब रेडिओ केंद्र सुरू करत आहोत. हे वेब रेडिओ केंद्र अँड्रॉईड बेस्ड आहे, त्यामुळे हे ॲप डाउनलोड आपल्या एकदा मोबाईलवर केलं की तुम्ही या रेडिओ केंद्राचे कार्यक्रम जगभर ऐकू शकाल. त्यासाठी आपण एक सर्व्हर भाड्याने घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जवळजवळ 20 GB स्पेस आहे आपल्याकडं, क्लाउड ज्याला म्हणता येईल क्लाउड बेस. आणि त्या 20 GBमध्ये जवळजवळ वर्षभराचे कार्यक्रम आपल्याला साठवता येतात. लॅपटॉपच्या सहाय्याने कार्यक्रमाची आखणी आणि त्याचं शेड्युलिंग केलं की त्या वेळेला ते कार्यक्रम सुरू होतात. त्यामुळे कुठलाही याला माणूस वेगळा लागत नाही, फक्त लागतो तो निर्मितीसाठी. त्यासाठी 6 शिक्षकांची आम्ही टीम तयार केली आहे. त्यातले 3 शिक्षक तांत्रिक भाग बघतील आणि 3 शिक्षक कार्यक्रम निर्मितीचं काम बघतील आणि अशा तऱ्हेने कार्यक्रमाची निर्मिती होईल. सध्या काही कार्यक्रमाची निर्मिती उद्घाटनाच्या निमित्तानं ऑलरेडी केलेली आहे. सध्याचं चाचणी प्रक्षेपण चालू आहे, ते तुम्ही ऐकू शकता हे ॲप डाउनलोड करून. आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची काळजी घेतलेली आहे. आणि हे कार्यक्रम एकदा शिक्षक, विद्यार्थी, येणारे आमच्या शाळेत येणारे गेस्ट या सगळ्यांचं ध्वनिमुद्रण करून वाजवले जातील. यासाठी गरवारे कॉलेजमधील पत्रकारितेचा अद्ययावत स्टुडिओ या केंद्रासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हा अत्यंत अद्ययावत असा स्टुडिओ आहे. मला नाही वाटत कुठल्या कॉलेजकडे इतका चांगला स्टुडिओ आहे. आणि त्या स्टुडिओचा वापर करून चांगल्या दर्जाचे म्हणजे टेक्निकली ॲज वेल ॲज त्यातल्या कंटेंट दृष्ट्या या ठिकाणी निर्माण केले जातील. शाळेतले शिक्षक निर्माण करतील, माजी विद्यार्थी निर्माण करतील, येणारे पाहुणे आहेत हे सुद्धा त्यात सहभाग असेल त्यांचा. त्यामुळे जितका दर्जा उंचावता येईल या रेडिओ केंद्राचा तितका तो उंचावला जाईल. या रेडिओचे कार्यक्रम सर्वांना खुले आहेत, कोणीही कुठल्याही शाळेतल्या लोकांनी ऐकावेत. मात्र हे लक्षात ठेवा, भारतातलं पहिलं असं वेब रेडिओ केंद्र आहे शाळेचं. माझ्या माहितीप्रमाणे इतर कुठल्याही शाळेमध्ये असं नाही आहे. हा अतिशय नवीन असा उपक्रम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राबवत आहे आणि त्याचं उद्घाटन उद्या होत आहे. तर मला वाटतं की यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याच्यात कौशल्य विकास असेल, त्यांचे जे स्वतःची काही कल्पना आहे त्याचा विस्तार होईल. मुलांच्या सर्व प्रकारच्या सर्जनतेला या ठिकाणी आपण दाद देणार आहोत आणि त्यामुळे ह्या रेडिओ केंद्राचं शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षात या रेडिओ केंद्रांची संख्या अशा शाळेच्या 100च्या वर जाईल, कारण त्याची लोकप्रियता लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचं महत्त्वही तितकंच लक्षात आलेलं आहे. तर मला खात्री आहे की या रेडिओचं स्वागत विद्यार्थी, पालक, समाजकारणी सर्वच जण करतील. धन्यवाद. पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला स्थगिती व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक सचिव श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी दिली. पंढरपूर येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेची जागा चुकीची असून त्या ठिकाणी पूर्वी कचरा डेपो होता. तसेच बांधकामासाठी काळ्या मातीचा वापर केला जातो. हा परिसर दलदलीचा असून शेजारून गोपाळपूरला जाणारा आणि पुराचे पाणी पंढरपूर शहरात येण्यास कारणीभूत असलेला ओढा प्रकल्पाजवळच आहे. चंद्रभागा नदीत असलेला कुंभार घाट 2 वर्षात कोसळला. याला जबाबदार कोण? अजून त्याची जबाबदारी निश्चित झालेली नाही, परंतु 6 निष्पाप लोकांचा बळी गेला. अधिकारी आज आहेत, उद्या दुसरे येतील, पण कामाचा दर्जा आपण तपासला पाहिजेत. असाच प्रकार पंतप्रधान आवास योजनेचे होऊ नये यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस या विरोधात लढत आहे. या ठिकाणी घर घेणाऱ्या 2200 परिवाराच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हायग्रेड एरियामध्ये बांधकाम सुरू आहे. साईट टेस्ट घेतली होती का असा प्रश्न उपस्थित केला जातो.
या सर्व प्रकरणाची चौकशी होण्यासाठी येथील कामाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे व शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंढरपूर शहरात पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना जी उभी राहते, त्या जी योजना उभा राहते त्या योजनेचं चौकशीचे आदेश तनपुरे साहेबांनी दिलेले आहेत आणि जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत स्थगितीचे आदेश प्राजक्तदादांनी दिलेले आहेत. आणि ज्यावेळी अजितदादांना भेटलो त्यावेळी अजितदादांनी सुद्धा ह्या योजनेबाबत लवकरच बैठक लावली जाईल असं सांगितलेलं आहे. आणि मुळात आमचा ह्या योजनेला विरोध मुळीच नाही, पण ज्या ठिकाणी ही योजना उभा राहते त्या जागेला आमचा विरोध आहे. कारण मध्यंतरी जी काय घाट दुर्घटना घडली त्या घाट दुर्घटनेत निष्पाप लोकांचा निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळं बळी गेलेला आहे. अशीच पुनरावृत्ती पंढरपूरमध्ये पुन्हा घडू नये म्हणून ह्या योजनेला आम्ही पाठपुरावा करून ह्या योजनेला विरोध करून की बाबा ह्या योजनेला म्हणजे स्थगिती दिलेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांना सवाल. कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण. आज बाळासाहेब एकच म्हणत असतील, उद्धवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचा निर्णय चुकला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.